इस खबर के प्रायोजक हैं रुचि ऑर्गेनिक्स लिमिटेड एंड ISO सर्टिफाइड कंपनी, सरोजनी नगर, कानपुर, यूपी। पूरे देश में राम नवमी बड़े हर्षोल्लास के साथ मनाई गई। इसी क्रम में साईं बाबा संस्थान की ओर से शिरडी में 3 दिवसीय श्री राम नवमी महोत्सव बड़े भक्तिमय वातावरण में मनाया जा रहा है। बलराम का जन्म समारोह साईं समाधि शताब्दी मंडप में चांदी के पालने में आयोजित किया गया। शिरडी में साईं बाबा के दर पर बड़ी संख्या में श्रद्धालुओं ने बाबा के दर्शन किए। इस दौरान दशकों पुरानी गेहूं की बोरी रखने की भी परंपरा निभाई गई और भक्त भी इस अनूठी परंपरा के गवाह बने। इस पावन अवसर पर पूरे मंदिर में जय श्री राम और साईं बाबा के जयकारों की गूंज सुनाई दी। श्रद्धालुओं ने जय श्री राम के नारे लगाकर और फूलमालाओं की वर्षा करके भगवान राम के जन्म की खुशी मनाई। रामनवमी निमित्त इथं स्वागत कमिटीचा मंडप उभारलेला आहे। येणाऱ्या प्रत्येक साई भक्त पायी चालत येणाऱ्या प्रत्येक साई भक्ताला अष्टगंध लावून व पालखीचं स्वागत करून शिर्डी माझे पंढरपूर आरती केल्या जाते व साई भक्तांना पुढे मार्गस्थ केलं जातं। आजपासून गंध लावण्यासाठी तयार केलेला आहे। 70,000 साई भक्तांना गंध लावण्याचं आमचं टार्गेट आहे। आपली तयारी जी आहे ती आपण सर्वांनी मिळून केलेली आहे आणि या उत्सवामध्ये सहभागी व्हावं, जास्तीत जास्त ग्रामस्थांचा सहभाग त्याच्यामध्ये व्हावा। जे साई भक्त उन्हातानाची पर्वा न करता उन्हामध्ये भर उन्हामध्ये चालत येऊन बाबांचे दर्शनासाठी येत असतात, त्यांचं या ठिकाणी चांगल्या रीतीने स्वागत व्हावं म्हणून साई पालखी उत्सव समिती जी आहे शिर्डी ग्रामस्थांच्या संकल्पनेतून ही उत्सव समिती जी ती तयार झालेली आहे। त्या वतीने या ठिकाणी स्वागत कक्ष जो आहे त्याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे। सर्व शिर्डी शहरातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते। मागील वर्षी आम्ही जवळजवळ 50,000 साई भक्तांना या ठिकाणी गंध लावून त्यांचं स्वागत केलं। आलेल्या पालखीचं या ठिकाणी आम्ही पूजन केलं। त्याची साईबाबा संस्थान व शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने विधिवत पूजा केली व ते पूजन करून या ठिकाणी त्या पालखीला आम्ही मार्गस्थ केलं। सर्व साई भक्त अतिशय खुश झाले। 1911 साली बाबांनी शिर्डीत प्रथमतः रामनवमी उत्सव सुरू केला राम जन्माचा आणि तेव्हापासून ते आजपर्यंत शिर्डीमध्ये दरवर्षी रामनवमी उत्सव भरवला जातो, मनावला जातो आणि त्या निमित्तानं शिर्डीत येणारा जो भाविक आहे बाबांना त्यांचं या निमित्तानं गंधर तीर्थ देऊन स्वागत केलं जातं। हा प्रचंड आनंदायी क्षण आहे। बाबांच्या हयातीत आम्हाला बाबांच्या अंगा खांद्यावर खेळायचा भाग्य लाभलं नाही, परंतु बाबा गेल्यानंतर बाबांची जी प्रथा बाबांनी सुरू केलेली आहे रामनवमी निमित्तानं त्या कमिटीमध्ये काम करत असताना आम्हाला बाबांच्या हयातीत काम करण्याचा आनंद या निमित्तानं मिळतो। म्हणून शिर्डीत येणारा भक्त हा साईबाबा मानून त्याला पूजण्याचं काम या निमित्तानं शिर्डीकर म्हणून आम्ही ग्रामस्थ करत असतो। खुशी ने ये हमारा ये जन्म का भाग्य है जो हमारा जाडेलकर साहब ने हमको वेलकम किया। ये कोई सोचता नहीं, जैसा बाबा ही खुद आके हमको वेलकम कर रहा है जैसा हमको फील हो रहा है। हम लोग 20 साल से आ रहा है, हमारा विनय करना हमको दिखाया कि शिरडी में पाद यात्रा चलता है करके, तब से हम लोग यही फील कर रहे हैं। बट ये साल हमको बहुत खुशी हुआ कि हमारा CEO साहब हमारा सिन्नर पे भी मिले थे, उधर भी आके हम लोग को वेलकम किया और शिरडी में पहुंचते ही हमको वेलकम किया। ये हमारा भाग्य है, जैसा सोच रहे कि हम लोग बाबा ही इधर आके हमको बुला रहा है। बहुत खुशी हुआ हम लोगों को। खुद CEO साहब आके हम लोगों को इधर वेलकम कर रहा है, खुद बाबा आने का जैसा हुआ है। एक तो बहुत खुशी हुआ। सेकंड थिंग, हम लोगों का विनय नका ग्रुप हम लोगों को इतना सब इकट्ठा होके हम लोग बैंगलोर से मुंबई आके मुंबई से इधर आ रहा है, बहुत खुशी हो रहा है हम लोगों को। तो येणाऱ्या सर्व साई भक्तांचे पालखीवर येणाऱ्या साई भक्त या ठिकाणी शिर्डी ग्रामस्थ साईबाबा संस्थानच्या वतीने या ठिकाणी मनापासून स्वागत करतो। श्री साईबाबा संस्थान त्याचप्रमाणे शिर्डी ग्रामस्थ आणि शिर्डी नगर परिषदेच्या वतीने प्रचंड प्रमाणात मेहनत घेऊन सर्वांनी एकत्र येऊन ग्रामस्थांनी एकत्र येऊन सर्व पालख्यांचं गंध टिळा लावून स्वागत करण्याचं निश्चित केलेलं आहे। येणारे भक्त हे 8 दिवसापासून उन्हातानामध्ये पायी येणार आहे आणि त्यांचे पाय एवढे भासणार आहे आणि त्यांचं स्वागत जेवढं शिर्डी ग्रामस्थ किंवा संस्थेच्या वतीने करण्यात येणार आहे तेवढं कमीच आहे। वाल्मिकी बावचे न्यूज फर्स्ट शिर्डी।